पेण तालुक्याच्या हेटवणे धरणातून नवी मुंबईला सिडकोद्वारे जाणाऱ्या पाण्यासाठी बेलवडे आणि जिते या ठिकाणी 100 मीटर खोल जलबोगद्याची निर्मिती केली आहे। मात्र येथे खोदण्यात आलेल्या जलबोगद्यामुळे अनेक शेतीचे तसेच घरांचे नुकसान झाले असून जलबोगद्याचे काम करणाऱ्या मेगा इंजिनियर कंपनीने येथील शेतकऱ्यांना फसवले असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे। हरेश परशुराम पाटील, बेलवडे ग्रामपंचायत सरपंच। बेलवडे येथे सिडको मार्फत जे होणारे वॉटर टनेलचे काम आहे ते मेगा इंजिनिअरिंग मार्फत होत आहे। जेव्हा काम चालू झालं तेव्हा मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग चालू होती। ब्लास्टिंग सुरू असताना घराला तडे गेले होते, परंतु कंपनीच्या निदर्शनास आणून दिला असता कंपनी मॅनेजर, प्रांत अधिकारी, तहसीलदार साहेब तसेच आमदार साहेब यांच्यासोबत मीटिंग झाली तेव्हा कंपनीने आश्वासन दिलं की घरांना गेलेले तडे आम्ही करून देऊ म्हणून। पण कंपनीने अजून त्याची का पूर्तता केली नाही। तसेच डम्पिंग ग्राउंड जो ते तयार केलेला आहे मालासाठी, त्याच्या बाजूच्या शेतामध्ये सुद्धा दगड गेलेले आहेत। त्या शेतकऱ्याचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। त्या शेतकऱ्यांना सुद्धा ते शब्द दिलता की हा तुमची शेतीसुद्धा आम्ही भाड्याची घेऊ म्हणून, परंतु त्यांनासुद्धा त्यांच्या तोंडाला ते पानं पुसलेले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। तसेच रस्त्याला जी वर्दळ होते, वाहतूक होते, त्यामुळे तेही शब्द दिलता की आम्ही तुमच्या रस्त्याची साईडपट्टी वाढवून देऊ। ते सुरुवात केली ती, परंतु परत ते तो काम थांबवला व रस्त्याची दुरावस्था झाली आहे। तरी कंपनीने त्याकडे जातीने लक्ष द्यावं ही आमची विनंती, नाहीतर आम्हाला आंदोलन करावं लागेल। मी बेलवडे गावातला ग्रामस्थ प्रवीण मारुती पाटील। माझ्या पाठीमागे बघताय माझ्या वडिलांच्या नावे ही शेती आहे, मारुती विठ्ठल पाटील, आणि त्यांचे 2 भाऊ बाबुराव विठ्ठल पाटील आणि एकनाथ विठ्ठल पाटील अशी सामूहिक हा सातबारा आमचा आहे। आज बघतोय आपण इथे समोर दगड टाकलेले आहेत। मेगा इंजिनिअरिंगचं काम चालू आहे। सिडकोच्या माध्यमातून जो हेटवणा प्रकल्पासाठी पाण्यासाठी जो खाली 300 फूट खालून बोगदा चाललेला आहे त्याचा हा मालबा इथं टाकण्याचं काम करत आहेत, आणि त्याचं नुकसान आम्हाला शेतकऱ्यांना भोगावं लागत आहे। जर तुम्ही शेतीकडे जर बघितलं तर उन्हाळ्यामध्ये हा इथे टाकलेला दगड आहे तो उचलण्यासाठी आमच्या शेतांमधनं डंपर चालवले, JCB चालवले, पोकलन चालवल्या। त्याच्यामुळे आज बघितलं तर त्या भागातली शेती आज आमची नासधूस झालेली आहे, आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पीक येईल असे आम्हाला काही वाटत नाही। आतापर्यंत मला असं वाटतं गावामध्ये 20 ते 25 घरांना तडे गेलेले आहेत। त्याचा कंपनीने सर्वे केलेला आहे। उपविभाग अधिकारी प्रांत साहेब यांच्याकडं मीटिंगसुद्धा आमच्या गावकऱ्यांची 2-3 वेळा झाली। त्याच्यामध्ये आमदार साहेबसुद्धा त्या मीटिंगसाठी उपस्थित होते। आमदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये कंपनीने ग्रामपंचायतीला आम्ही पत्र व्यवहार करून ती तुमची जी मागणी आहे ती मान्य करू असं आम्हाला आश्वासन दिलं होतं। पण आज तक आहे ती काय मान्य आमची मान्य झालेली आम्हाला लेखी स्वरूपात का मिळाली नाही आहे। अजून एक त्यांनी आम्हाला मागणी केली होती की जो आता खारी टप्प्याला पाणी नाही आहे, जो मागे पाईपलाईन जी गेली होती हेटवणे डॅम झाल्यानंतर, तर त्याची आम्ही धोका बघून आम्हाला फसवणूक बघून आम्ही त्यांच्याकडे मागणी केली होती की आम्हाला इथं तुम्ही टॅप देणार का? जर आमच्या इथून जर हा प्रोजेक्ट चालू आहे, आमच्या इथनं जर पाणी जातो आहे, आमच्या जर कुशीतनं पाणी जातो आहे, आमच्या लोकांच्या बोरिंगचं पाणी भविष्यात जाणार आहे। 2 शेतकऱ्यांचं ऑलरेडी पाणी गेलेलं आहे, त्यांच्यावर बद्दल पण ते काय केलं आहे त्याचं काय अजून काय पूर्ण आम्हाला काय त्यांनी दिलेलं नाही आहे। पण त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला ते देऊ, पण हे त्यांनी तोंडी सांगितलेलं आहे। तर आम्ही मेगा इंजिनिअरिंग कंपनीच्या व्यवस्थापकीय कमिटीशी काय सांगितलं की आम्हाला मेगा इंजिनिअरिंगचं पत्र नको आहे, आम्हाला सिडकोचं पत्र द्या, जेणेकरून उद्या मेगा इंजिनिअरिंग 6 वर्षात काम कंप्लीट करायला निघून जाईल, उद्या भविष्यात ते सिडकोकडे हस्तांतरित होणार आहे। त्यामुळे सिडको का अशा पद्धतीचा कुठल्याही प्रकारचा आम्हाला अजूनपर्यंत 6 महिन्यामध्ये कुठलाही प्रकारचा पाण्याच्या टॅप संदर्भात कुठल्याही प्रकारचं लेखी आश्वासन दिलेलं नाही आहे। शेवटचं पर्याय तर कंपनीने जर नाही ऐकलंच तर मग शेवटी भूमिपुत्रांचा लढा तयार होतो। मग भूमिपुत्रांचा लढा कसा असतो त्या पेण तालुक्याने रायगड जिल्ह्याने सेटच्या स्वरूपात दाखवलेला। जर कंपनीला जर तीच इच्छा असेल तर त्याच पद्धतीचा, त्याच ताकदीचा आणि त्याच जोशाचा लढा सुद्धा आम्ही इथे शेतकरी म्हणून, ग्रामस्थ म्हणून नक्कीच भूमिपुत्र म्हणून आम्ही इथे लढू।